सिरीजचा आपला आजचा तिसरा सेशन असणार आहे। या पहिले आपण काय केलेले 2 सेशन अपलोड केलेले मराठीमधून एमसीक्यूचे, जे काही महावितरण आणि महापारेषणसाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे। या पहिले जे सिरीज आपण एक अपलोड केलेली मित्रांनो, कन्सेप्टनुसार प्रश्न मी स्वतः प्रश्न काढलेले, जे की या पहिल्या पेपरला काय झालेले रिपीट झालेले, अशा प्रश्नाची सिरीज सुद्धा एक आपण लॉन्च केलेली आहे मित्रांनो। ती सिरीजमध्ये आपण 8 ते 9 व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेले आहे। तुम्ही जर ती सिरीज सुद्धा बघितली नसेल तर बघून घ्या, आणि या सिरीजचे सुद्धा पाठीमागचे 2 लेक्चर जर बघितले नसेल तर ते बघून घ्या। त्यानंतर आपलं हे आजचं तिसरं लेक्चर तुम्ही बघा। हे जे लेक्चर आपण या ठिकाणी घेत आहे ते चॅप्टर वाईज घेत आहे आणि पूर्ण काही मराठीतून प्रश्न असणार आहे। तर मित्रांनो नमस्कार, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजचा जो सेशन असणार आहे मित्रांनो तो एकदम कडक आपला या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे सर्वांनी काय मन लावून या ठिकाणी सेशन बघायचा आहे। तर मित्रांनो आपण आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊया। पहिल्या प्रश्नास सुरुवात करूया। बघा, न्यूट्रॉन वरती चार्ज कोणता असतो असा या ठिकाणी विचारलाय। तर मित्रांनो या ठिकाणी न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नसतो, नो चार्ज। प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह असतो। एकच मिनिट, प्रोटॉनवरती जो चार्ज असतो तो पॉझिटिव्ह असतो। एकच मिनिट मित्रांनो, पॉझिटिव्ह चार्ज असतो कशावरती? प्रोटॉनवरती, आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो। आणि याच्यावरती न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नसतो। बट न्यूक्लियस कशावरती? न्यूक्लियसवरती मित्रांनो या ठिकाणी कोणता चार्ज असतो? त्यावरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज असतो। अशा पद्धतीने हा प्रश्न आपला कंप्लीट झालेला आहे। चला, कोणत्या पदार्थाच्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेत एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स नसतात? मित्रांनो सिल्वरचा ॲटॉमिक नंबर 47 आहे, त्यामुळे याच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन येतो। चला पुढचा प्रश्न, प्रोटॉनचे वस्तुमान इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानापेक्षा टिंबटिंब असते। मित्रांनो प्रोटॉनचे वस्तुमान हे इलेक्ट्रॉनपेक्षा 1840 पट जास्त असते, परंतु प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनपेक्षा काय असतो? जड असतो, पण जड असतो, वजनाने जास्त असतो, पण साईजने 1/3 असतो। 1/3 असतो म्हणजे 3 पटीने कमी असतो। ओके, 3 पटीने कमी असतो। चला चौथा प्रश्न, ॲटमच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन्सला टिंबटिंब म्हणतात, त्यांना म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। काय? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। चला, इलेक्ट्रिक करंट टिंबटिंबमुळे वाहतो। बघा मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट म्हणले काय? इलेक्ट्रिक करंट, तर इलेक्ट्रिक करंट जो वाहतो तो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जमुळे वाहतो। काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जमुळे वाहतो। धातूच्या कंडक्टरमधून वाहणारा इलेक्ट्रिक करंट टिंबटिंबमुळे वाहतो। बघा, इलेक्ट्रिक करंट कशामुळे वाहतो मित्रांनो? कंडक्टरमधून तो वाहतो फ्री इलेक्ट्रॉन्स। कशामुळे? इलेक्ट्रॉनमुळे। कशामुळे? इलेक्ट्रॉनमुळे। चला पुढचा प्रश्न नंबर असणार आहे मित्रांनो आपला 7वा, सुरुवातीचा फोर्स की ज्यामुळे सर्किटमधून करंट वाहण्यास कारणीभूत ठरतो त्यास टिंबटिंब म्हणतात। मित्रांनो आपल्या सर्किटमधून करंट वाहतं ते कशामुळे वाहतं? व्होल्टेजमुळे। व्होल्टेज एक प्रेशर आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? EMF म्हणतो। काय म्हणतो? EMF। चला आपण ऑप्शन बघूया। व्होल्टेज ड्रॉप आहे का? नाही। टर्मिनल व्होल्टेज आहे का? नाही। पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स। पोटेन्शियल डिफरन्स आहे का? नाही। इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF चा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स। ओके, चला हे आपलं बरोबर असणार आहे। हा, कॉपरच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? काय? अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? त्यामध्ये असतात 29 इलेक्ट्रॉन। किती? 29 इलेक्ट्रॉन। चला पुढचा, कंडक्टरच्या काटछेदामधून एका सेकंदात 1 अँपिअर करंट वाहण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची हालचाल व्हावी लागते? काय? किती इलेक्ट्रॉनची हालचाल व्हावी लागते? 9वा प्रश्न असेल मित्रांनो, याचं आपली एक व्हॅल्यू असते ती आपल्याला लक्षात ठेवावी लागते। काय? एका सेकंदात 1 अँपिअर करंट वाहण्यासाठी 1 सेकंद काय? एका सेकंदात 1 अँपिअर। मग Q = IT फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आहे चार्ज कुलम्बचा, आणि त्याची व्हॅल्यू असते 6.24 × 10⁻18। काय? 10⁻18। चला पुढचा प्रश्न, उष्णतेचे SI मधील युनिट विचारलं आहे। मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम असा झालेला आहे की ह्या चॅप्टरमध्ये काय झालेले, जे युनिटचे प्रश्न आहेत मित्रांनो त्यामध्ये काही प्रश्न चुकलेले आहे। काय? काही प्रश्न चुकलेले आहेत। या ठिकाणी विचारलं आहे आपल्याला हीटचं SI युनिट विचारलं आहे। काय? हीटचं SI युनिट या ठिकाणी विचारलेलं आहे। कमेंट करायची मित्रांनो, प्रत्येकाने कमेंट करायची आहे। तर हीटचं SI युनिट सगळ्याला माहिती आहे काय असतं? जूल असतं। आता एनर्जीचं बघा, एनर्जी दिली काय? कमर्शियल युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी। तर इलेक्ट्रिकल एनर्जी बघा, एनर्जीचं युनिट काय सांगितलं मित्रांनो तुम्हाला? एनर्जीचं युनिट काय सांगितलं मी तुम्हाला? काय सांगितलं? जूल। काय? जूल। मग आता या ठिकाणी काय विचारलंय आपलं? इलेक्ट्रिकल एनर्जी। काय? इलेक्ट्रिकल एनर्जी विचारलं मित्रांनो। हा प्रश्न काय झालेला आहे या ठिकाणी चुकलेला आहे। काय चुकलेला आहे? आपण याचा पुढचा प्रश्न घेऊया। बघा,
प्रत्येक टॉपिकवरती सगळे युनिट मी तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करणार आहे. जर तुम्ही टेलिग्रामला नसेल तर टेक्निकल यूट्यूबवाला या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी जॉईन करा. प्रत्येक युनिट मित्रांनो प्रत्येक भरपूर पुस्तकामध्ये चुकवलेले आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं, मी जे टेलिग्रामला टाकेल ते रेफर करायचे आहे. चला, कोणत्या पदार्थाचा टेम्परेचर कोएफिशियंट, बघा हा पण प्रश्न इथं मिस्टेक झालेला आहे. बघा जे प्रश्न मिसमॅच झालेले ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. भारतीय विद्युत नियमानुसार व्होल्टेजनुसार विद्युत सावधानावर म्हणजे लाईनवर इशारा फलक, मग कोणत्या लाईनवर इशारा फलक लावायला पाहिजे, म्हणजे धोका फलक कोणत्या, तर हाय व्होल्टेजवरती लावायला पाहिजे मित्रांनो. कुठे, हाय व्होल्टेजवरती लावायला पाहिजे. पॉवरचे युनिट, बघा पॉवरचं युनिट वॉट असतं. काय असतं, वॉट. पण या ठिकाणी काय दिलं आहे, वॉट आवर असतं का मित्रांनो, इथे चुकवलेलं आहे, वॉट आवर नसतं. काय असतं, मेगावॉट किंवा किलोवॉट. इथे दिलेलं आहे बघा किलोवॉट. 14 नंबरचं सी असणार आहे. काय, 14 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. तुम्ही जर कमेंट केली ना तर तुम्हाला लक्षात राहील की तुमच्या कोणत्या तरी गोष्टीमधून काय होईल लक्षात राहील. मग तुम्ही तिथं टाईप करून टाकलं तर काय होईल, तेवढा तुमचं रिव्हिजन होईल. त्यामुळे मी बोलतो की कमेंट करत जा, चालूमध्ये काय कमेंट करत जा. कोणत्या पदार्थाचा जर तापमान वाढले तर रेजिस्टन्स कमी होतो, बघा NTC टेम्परेचर वाढतंय रेजिस्टन्स कमी होतो. असा मटेरियल कोणता आहे ते या ठिकाणी विचारलं. हे सुद्धा मटेरियल मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकलेले. हे सुद्धा या ठिकाणी प्रश्न मित्रांनो थोडा कन्फ्यूज झालेला आहे, पुस्तकामध्ये बहुतेक तरी चुकलेला आहे. चला, ॲल्युमिनियमच्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, कशामध्ये मित्रांनो, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. काय 13 आहे, म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, उत्तर 13. बघा, विद्युत मात्रेचे एकक कशाचं, इलेक्ट्रिसिटी. कशाचं, इलेक्ट्रिसिटी. मित्रांनो 17 नंबरच्या प्रश्नाची कमेंट करायची, कोणाला काय वाटते उत्तर. बघा, प्रत्येक युनिटच्या प्रश्नामध्ये काय मित्रांनो या बुकमध्ये काय झालेलं आहे, कन्फ्यूज झालेलं आहे. तर बघा 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणजेच कुलम. काय असतं मित्रांनो, कुलम. Q=CV असतं, Q=IT सुद्धा असतं. का इलेक्ट्रिकल क्वांटिटी काय युनिट कुलम असतं मित्रांनो. बघा SI युनिट, काय युनिट विचारलं आहे म्हणजे ते SI युनिटच असतं. रेजिस्टन्सचं युनिट असतं मित्रांनो ओहम. आणि रेजिस्टन्स कशामध्ये मेजर करतात असा खालचा प्रश्न आहे, ते सुद्धा असतं आपलं ओहम. काय असतं, ओहम. मित्रांनो तुम्हाला जर काही जरी चेंज लागत असले लेक्चरमध्ये तर कमेंट करा. तशा पद्धतीच्या चेंज आपण काय करू आपल्या लेक्चरमध्ये या ठिकाणी करत जाऊ. बघा खालीलपैकी कोणती एक विद्युत राशी आहे, कोणती विद्युत राशी, इलेक्ट्रिकल क्वांटिटी. नाही हे विचारलं आहे, काय नाही हे. तर बघा व्होल्टेज आहे, करंट आहे, पॉवर आहे, डिस्टन्स नाही. बघा काय डिस्टन्स नाही. बघा खाली ॲम्पियर सेकंद हे टिंबचे एकक आहे. ॲम्पियर सेकंद, काय ॲम्पियर सेकंद. सांगा, पटापटा कमेंट करायची मित्रांनो, सगळ्यांनी कमेंट करायची आहे. ॲम्पियर सेकंद. बघा Q=IT म्हणलं होतं तुम्हाला. I म्हणजे काय, ॲम्पियर. T म्हणजे काय, सेकंद. ॲम्पियर सेकंद. कशाचा आहे, कुलम. चार्ज, काय चार्ज. चला पुढचा प्रश्न. द युनिट ऑफ इम्पिडन्स कशात मोजतात मित्रांनो, ओहममध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात, ओहममध्ये. पण इथे हेनरीत दिलेलं आहे. हेनरी आहे का याचं उत्तर, मग नाही, ओहम याचं उत्तर असणार आहे. द कुलम इज अ युनिट. कुलम कशाचं युनिट आहे, काय कुलम कशाचं युनिट आहे, कुलम कशाचं सांगितलं पहिलेच. इलेक्ट्रिकल क्वांटिटी, काय चार्ज. इलेक्ट्रिकल क्वांटिटी, काय इलेक्ट्रिकल क्वांटिटी. चला 24 नंबरचा प्रश्न बघा. 1 जूल प्रति सेकंद हे टिंब आहे. काय 1 जूल प्रति सेकंद, जूल पर सेकंद विचारलं आहे. काय जूल पर सेकंद, काय जूल पर सेकंद. मित्रांनो याचं जे हे कशाचं युनिट आहे, जूल पर सेकंद. मित्रांनो आपलं पॉवरचं युनिट असतं. कशाचं, पॉवरचं युनिट. या ठिकाणी 1 ॲम्पियर म्हणून उत्तर दिलेलं आहे मित्रांनो याचं 1 ॲम्पियर. पण जूल जे असतं, जूल पर सेकंद हे पॉवरचं युनिट असतं. एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही, काय लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. इलेक्ट्रिकल पॉवरची जो वरचा प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न कन्फ्युजिंग प्रश्न आहे. जूल पर सेकंद एवढं दिलं आहे फक्त, 1 जूल पर सेकंद. आणि 1 जूल पर सेकंद जे असतं मित्रांनो ते आपले पॉवरचं युनिट आहे. काय पॉवरचं युनिट आहे, तसं काही या ठिकाणी दिलेलं नाही आहे. पण या ठिकाणी एक दिलं आहे बघा, एक दिलं आहे या ठिकाणी. काय दिलं आहे, वॉट. पॉवरचं युनिट काय मित्रांनो, वॉट आहे. मग 1 वॉट या ठिकाणी येऊ शकतं, काय 1 वॉट. पण जर पुस्तकात दिलं आहे ते 1 ॲम्पियर दिलं आहे, काय 1 ॲम्पियर. बट या ठिकाणी पॉवरचं युनिट असतं मित्रांनो जूल पर सेकंद. काय जूल पर सेकंद म्हणजेच 1 वॉट, काय 1 वॉट असतं. त्यामुळे याचं उत्तर सी पाहिजे होतं, काय सी पाहिजे होतं. पण पुस्तकात बी दिलेलं आहे. चला पुढचं. इलेक्ट्रिक पॉवरचे व्यावसायिक एकक काय. बघा इलेक्ट्रिकल कमर्शियल, काय कमर्शियल. इलेक्ट्रिकल पॉवरचं कमर्शियल युनिट या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे आपल्याला. तर काय इलेक्ट्रिकल पॉवर आहे, काय इलेक्ट्रिकल पॉवरचं काय असतं, व्हॉट. व्हॉटला काय किलो वॉट लिहू शकता,
एकच मिनिट, किलो वॉट लिहू शकता किंवा मेगावाट लिहू शकता. तर या ठिकाणी किलो वॉट दिसते आपल्याला. सी 25चं सी. चला पुढचं 26 नंबर. द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी. मित्रांनो रेझिस्टिव्हिटीचं युनिट असतं मोह नाही ओहम मीटर असतं. काय ओहम मीटर. काय ओहम मीटर. ओहम मीटर कुठे दिसते तुम्हाला? बी ऑप्शन. 26 नंबर बी. चला 27 नंबर. द कुलम इज अ युनिट ऑफ. कुलमचं युनिट काय मित्रांनो? काय कुलम. कुलम इज अ युनिट ऑफ. कुलम हे टिंबचे एकक आहे. कुलम कशाचं युनिट आहे यावरती पहिले पण प्रश्न झाले मित्रांनो. काय इलेक्ट्रिकल क्वांटिटी. काय इलेक्ट्रिकल क्वांटिटी. क्यू इज इक्वल टू सी व्ही. काय क्यू इज इक्वल टू सी व्ही. क्यू इज इक्वल टू आय टी. यावरती सुद्धा प्रश्न येतात. चला पुढचा. विच क्वांटिटी कन्सिस्ट ऑफ द युनिट 1 किलो व्हॅट. काय कोणत्या राशीचे एकक 1 किलो व्हॅट हवर. किलो व्हॅट आवर. काय किलो व्हॅट आवर असते मित्रांनो. किलो व्हॅट आवर असते असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर बघा किलो व्हॅट आवर. बघा या ठिकाणी एनर्जी आहे. काय एनर्जी. आपलं घरामध्ये मीटर असतं ते मीटरमधची क्वांटिटी म्हणजे जे मोजतात ती एनर्जी मोजतात. यामध्ये काय एनर्जी मोजतात. मग किलो व्हॅट आवर जे असतं काय किलो व्हॉट हवर. किलो व्हॅट हवर हे काय असतं? हे युनिट आहे. कशाचं? ही म्हणजे या युनिटमध्ये मोजली जाते काय एनर्जी. काय एनर्जी यामध्ये मोजली जाते. चला पुढचा प्रश्न. विद्युत दाब किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचे एकक काय. काय विद्युत दाब किंवा फोर्स. काय फोर्स. तर विद्युत दाब म्हणजे प्रेशर. व्होल्टेज आलं. EMF आला. मग याचं युनिट विचारलं काय व्होल्ट. काय व्होल्ट. चला पुढचं. द SI युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. काय रजिस्टिव्हिटीच्या उलट. रजिस्टिव्हिटीचं काय होतं? ओहम मीटर. मग याचं काय असेल? मोह मीटर इन्व्हर्स असेल किंवा मोह एकच मिनिट मोह बाय EM असं असू शकतं. तर असं या ठिकाणी दिलेलं नाही आहे. बहुतेक या ठिकाणी चूक झालेली मित्रांनो. या ठिकाणी गुणाकार दिला इथं परमध्ये पाहिजे होतं म्हणजे भागाकारात पाहिजे होतं. पण तुम्ही लक्षात ठेवा कंडक्टिव्हिटीचं युनिट असतं ते मोह मीटर इन्व्हर्स किंवा मोह बाय मीटर अशा पद्धतीचे असते. चला पुढचा. एक कुलम ऑफ चार्ज इज इक्वल टू द चार्ज ऑन. म्हणजे एक कुलम चार्ज बरोबर किती असतं मित्रांनो असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं 6.25 गुणिले 10⁻18 असतं. काय 18 असतं. बट या ठिकाणी तुम्हाला थोडं फिरवलं आहे. काय फिरवलं आहे. या ठिकाणी काय केलं आहे 16 केलं आहे. काय केलं 16 केलं आणि इथं 625 दिलं. म्हणजे काय केलं या ठिकाणचे 2 कमी केले आणि इकडं काय केले वाढवले. तर मित्रांनो या ठिकाणी जर 2 ॲड करायचे असेल तर या ठिकाणी 2 अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागतो. तर असं आपलं ऑप्शन बघा ऑप्शन नंबर 31. ऑप्शन नंबर 31 बी आन्सर असणार आहे. बघा नॉन ओहमिक रेजिस्टन्स. नॉन ओहमिक म्हणजेच ज्या ठिकाणी ओहम्स लॉ लागू होत नाही असं या ठिकाणी काय विचार नॉन ओहमिक रेजिस्टन्सचे उदाहरण कोणते खालीलपैकी. तर 32चं उत्तर काय असतं मित्रांनो कार्बन रेजिस्टन्स. काय कार्बन रेजिस्टन्स. बघा पुढं. किलो व्हॅट आवर इज द युनिट ऑफ. परत विचारलं आहे मित्रांनो किलो व्हॅट आवर हे कशाचं युनिट आहे. बघा एनर्जी. काय कशाचं युनिट आहे किलो व्हॅट आवर. नुसतं व्हॅट कायचं आहे पॉवरचं आहे. किलो व्हॅट आवर कशाचं आहे एनर्जी. कशाचं एनर्जीचं युनिट आहे. एनर्जीचं युनिट आहे. पोटॅन्शियल डिफरन्स टिंबने मोजला जातो. पोटॅन्शियल डिफरन्स. काय पोटॅन्शियल डिफरन्स कशाने मोजला जातो. पोटॅन्शियल डिफरन्स व्होल्टेज वगैरे हे सर्व व्होल्टमीटरने मोजले जातात. बघा हा प्रश्न विचारला आहे आता. एक 3 ओहम रेजिस्टन्समधून 2 अँपिअर करंट वाहत असताना पॉवर खर्च होईल. P इज इक्वल टू एक फॉर्म्युला असतो I²R. काय I²R. आपल्याला I दिला आहे आणि R दिला आहे म्हणून हा फॉर्म्युला घेतला. जर व्होल्टेज आणि रेजिस्टन्स दिला असता तर हा फॉर्म्युला घेतला असता. आपल्याला करंट आणि रेजिस्टन्स दिलं आहे त्यामुळे आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी घेतला. तर करंट दिला 2चा वर्ग घ्यायचा गुणिले R3 घ्यायचा. तर या ठिकाणी काय होईल मित्रांनो 2चा वर्ग 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिक 12 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट ॲन्सर. काय करेक्ट ॲन्सर. आणि पॉवरचं युनिट असतं व्हॅट म्हणून तिथं आपण व्हॅट लिहिलं आहे. 6 एम्पियर इज सेम ॲज अँड करंट ऑफ 6 एम्पियर इज सेम ॲज. 6 एम्पियर करंट टिंब इतका असतो. बघा ॲम्पियरचं दुसरं एक बघा करंटचं युनिट आहे. बघा करंटचं युनिट एक ॲम्पियर आहे आणि करंटचं युनिट कुलम पर सेकंद एक दुसरं आहे. काय कुलम पर सेकंद. तर 6 एम्पियरला आपण अजून दुसरं कसं लिहू शकतो तर बघा कुलम पर सेकंद 6 कुलम पर सेकंद हे उत्तर असणार आहे आपलं.
कारण काय कुलम पर सेकंद काय युनिट आहे करंटचं, ॲम्पियर आणि कुलम पर सेकंद असे 2 युनिट आहे त्याचे. ओके, चला 37 नंबरचा प्रश्न आपला असणार आहे तो की एक प्रॉब्लेम्स असणार आहे. बघा मित्रांनो, व्हॅट दिलं, काय दिलं, व्हॅट म्हणजे पॉवर दिली आणि व्होल्टेज दिलं. एक 100 वॅट 220 व्होल्टेजचा बल्ब टिंब करंट घेईल. करंट विचारला आहे, काय आय काढायचं आहे आपल्याला, काय काढायचं आहे, आय काढायचा. तर पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय असतं मित्रांनो. काय व्ही इंटू आय असतं. आपल्याला पॉवर दिली, व्होल्टेज दिले. पॉवर किती दिली 100 आणि बरोबर या ठिकाणी व्होल्टेज दिलं आहे 220. काय दिलं आहे 220 गुणिले आय. आपल्याला काय करायचं या ठिकाणी मित्रांनो, आय काढायचं आहे. मग हे 200 जे इकडचे असणार आहे ते आपण इकडं आणू, 220 सॉरी हा 220 बरोबर आय असणार आहे. याला जर आपण भाग दिला तर 2चा भाग जातो मित्रांनो. 2 पंचे 10, 2 11 22 म्हणजे याचं उत्तर असतं मित्रांनो 511. काय करंट आला आपला 511. 511 बघा कुठं दिसते का आपल्याला, हे बघा इथं 511. ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर आपला असणार आहे. अशा पद्धतीचा आपला आजचा सेशन या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. परत सांगतोय तुम्हाला मराठीचा कंटेंट, कशाचा, मराठीचा कंटेंट, टेक्निकलचा कंटेंट, मॅथचा कंटेंट, रिजनिंगचा कंटेंट, सगळा कंटेंट अवेलेबल असणारा प्लॅटफॉर्म म्हणजे तर टेक्निकल यूट्यूबवाला आहे, जे की टेलिग्रामला पूर्ण कंटेंट तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. कोणतं, टेक्निकल यूट्यूबवाला. पूर्ण तुम्हाला स्पेलिंग देतो, अशा पद्धतीची स्पेलिंग तुम्ही त्या ठिकाणी टाकायची आहे. टेक्निकल यूट्यूबवाला अशा पद्धतीचं जर तुम्ही याला जर टाकलं कुठे टेलिग्रामला, तर आपलं चॅनल दिसन, ते तुम्हाला काय करायचं, जॉईन करायचं. आणि ही जी PDF आहे मित्रांनो, काय ही प्रश्नाची PDF जी आहे ती आपण टेलिग्रामला रोज टाकतो. प्रत्येक लेक्चरची PDF रोज आपण त्या ठिकाणी टाकतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, व्हिडिओ बघितल्यानंतर तिथून काय करायचं आहे, PDF डाउनलोड करायची आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असा एवढा भारी कंटेंट जे काही चॅनल देतं मित्रांनो, त्याला सपोर्ट करा, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या पेपरच्या दिवशीपर्यंत तुमची 100% तयारी करून घेणारं चॅनल म्हणजे टेक्निकल यूट्यूबवाला आहे आणि त्याला तुम्हाला सपोर्ट करणं तुमचं कर्तव्य आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ITच्या सर्व ग्रुपवरती आपले व्हिडिओ या ठिकाणी झळकायला पाहिजे. त्यामुळे सर्व ठिकाणी शेअर करा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर परत सांगतो सबस्क्राईब करा. या ठिकाणी मित्रांनो या व्हिडिओला आपण पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा. थँक्यू सो मच.